बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल बदलापुरात जे काही घडलं तुम्हा सर्वांच्या समोर आहे. काही वेगळं मला सांगायची गरज नाही. बदलापूरकरांनी, अंबरनाथकरांनी असेल किंवा कुळगावकरांनी असेल, उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि उत्स्फूर्तपणे बदलापूरकर रस्त्यावर उतरले, रेल्वे ट्रॅक मध्ये उतरले. आज खरंच त्या साऱ्या बदलापूरकरांचे मला विशेष आभार यासाठी मानायचे, कारण त्यांनी समजलंय, परिस्थितीला समजलंय. आज जर आम्ही रस्त्यावर उतरलो नाही तर हीच परिस्थिती उद्या तुमच्या माझ्या घरात देखील घडेल. हे प्रकरण आपल्या घराचे उंबरठे कधी पार करतील हे तुम्हाला देखील कळणार नाही. त्यामुळे आज हे त्या एका परिवाराच्या बाबतीत घडलं असेल किंवा त्या दोन लहान मुलींच्या परिवाराच्या बाबतीत घडलं असेल, हे उद्या तुमच्या आमच्या शाळांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी आज हे रस्त्यावर उतरणं फार गरजेचं आहे. हिंसेचं कधीही समर्थन नाही, पण लक्षात घ्या, जर आज ही हिंसा किंवा आज हे रेल्वे बंद, बस बंद, हे सगळं घडलं नसतं, बदलापूर बंद हे घडलं नसतं, तर मात्र या सरकारवर हा प्रेशर आला असता का? खर तर सरकार चालवणारे कायदे त्याही वेळेस होते, छत्रपतींच्या काळातही होते, पण ते कायदे राबवून घेणारे हात त्यावेळेस मजबूत होते. सरळ सरळ चौरंगा, सरळ सरळ टकमक टोकावरून खाली लोटून देणं, सरळ सरळ हत्तीच्या पायाखाली देणं, सरळ सरळ भर रस्त्यात हात पाय सगळं कापून टाकणं. कित्येक देशांमध्ये तर लिंग कापायच्या देखील शिक्षा आहे. तुम्ही सर्च करा गुगलमध्ये, तुम्हाला मिळून जाईल ही माहिती देखील. मी का म्हणतोय सरकार तशी, सरकारांचं ती नियत तशी पाहिजे. कारण आजच्या सरकारमध्ये तुम्ही पहा, महाराष्ट्रातल्या आजच्या सरकारचा मुख्यमंत्री काय म्हणतोय? मुख्यमंत्री म्हणताय की महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा बदलापुरात जे काही घडलं, जे काही आंदोलन घडलं, या आंदोलकांमध्ये बाहेरचे आंदोलक जास्त होते, बदलापुरातले मुठभर देखील नव्हते. वाह रे वाह. म्हणजे आंदोलन राहिलं एका बाजूला, पण आंदोलनामध्ये बदलापूरची माणसं नव्हती हे सांगण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न, म्हणजे हे किती अपरिपक्व राजकारणाचं उदाहरण आहे. तुम्ही विचार करा की आंदोलन कशासाठी चाललंय, घडलेला प्रकार काय आहे, पण आंदोलनात लोक बाहेरची होती, ती बाहेरची आणली गेली. अजब आहे. बरं मला एक सांगा, बाहेरची असतील, समजा बाहेरची असतील असं आपण धरून चालूया, विषय काय आहे? विषय काय आहे? ज्या विषयामध्ये त्या दोन मुलींच्या बाबतीत जो प्रकार घडलाय, 7 दिवसापासून हा सगळा प्रकार चालू आहे, साधी पोलीस केस होईना. बरं, एवढं सगळं केल्यानंतर देखील 12 तास लावले गेले. मग ठरवून बदलापुरातल्याच लोकांनी यायचं असा नियम घातला का तुम्ही? पण तरी देखील सांगतो, उत्स्फूर्त बदलापूरकरांनी हा सारा प्रकार घडवला तिथे आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली. जरा मुख्यमंत्री आपले काय काय सांगतायत जरा पहा एकदा. कशा प्रकारची बाहेरची माणसं आली असा प्रयत्न केला. त्याच्या पुढे मी तुम्हाला आणखी एक नवीन गोष्ट दाखवणार आहे, अतिशय इंटरेस्टिंग आहे. जरा एकदा व्हिडिओ हा मुख्यमंत्र्यांचा पहा. परंतु हे जे कालचं जे आंदोलन होतं हे पॉलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे. कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात, तिथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाणून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या, या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या, तरी हटायचं काम नाव घेत नव्हते. याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर 8-9 तास रेल्वे रोखणं म्हणजे खरं म्हणजे देशाचं नुकसान आहे, रेल्वेच्या संपत्तीचं, हे संपत्तीचं नुकसान आहे. आणि व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांची खरं तर कीव येते की बाहेरची माणसं आणली गेली. असो, पण त्याच्या पुढे मी तुम्हाला मगाशी म्हटलं, एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. बाहेरची माणसं कशी आणली जातात माहितीये तुम्हाला? कशी आपली माणसं पेरून आंदोलन केलं जातं पाहायचंय तुम्हाला? जरा हा पुढारी न्यूजचा हा एक व्हिडिओ पहा, ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी, अगदी मला वाटतं आठवड्यापेक्षा थोडस जास्त काळ झाला असेल, 7-8-9 दिवस झाले असतील, आठवड्यापूर्वी मातोश्रीच्या बाहेर काही मुस्लिमांना पाठवून, मुस्लिम बांधवांना पाठवून कशा प्रकारे आमच्या बाबतीत एक विश्वासघात झालेला आहे अशा प्रकारचं एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. शिवसेनेने मुस्लिमांचा विश्वासघात केलाय, वक्फ बोर्डाच्या बाबतीत अशी भूमिका तशी भूमिका घेतली. अरे सोडा हो, ही सगळी पेरलेली माणसं कुणी पाठवली याचा पुराव्यासह स्पष्टीकरण तिथे तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल. पुराव्यासह स्पष्टीकरण तिथे प्रेस कॉन्फरन्स मध्ये देण्यात आलं. अगदी फोटोच्या बाजूला कोण उभा आहे आणि तो कुणासोबत उभा आहे, हे सगळं पुराव्यानिशी आपण, मला वाटतं संजय राऊत साहेबांनी हे सगळं पुराव्यानिशी आपल्या सर्वांसमोर ठेवलं.
पाहायचा याचा एक प्रूफ तुम्हाला, जरा अशा प्रकारचे प्रूफ ठेवा ना. तुम्हाला वाटतं ना बाहेरची माणसं आली, बाहेरची माणसं आली, प्रूफ ठेवा. हे कसे प्रूफ ठेवले तुम्हा सर्वांच्या समोर? जर एकदा हा देखील व्हिडिओ पहा. वो भी ऐसे ही लोग थे, किसी ने खास पैसा देकर सुपारी देकर भेजे हुए लोग थे. अब तक ये जो बिल है वो लोग पार्लियामेंट में चर्चा को नहीं आया है. वो गया है जेपीसी के पास, ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी, जिसमें हमारे भी मेंबर हैं शिवसेना के. तो भाई अब तक चर्चा हुई नहीं, किसी की राय क्या है अब तक पता नहीं. सबसे पहले विरोध किया है तेलुगु देशम ने, फिर जनता जेडीयू के कुछ मेंबर्स ने. ये जो प्रॉपर्टी है वक्फ बोर्ड की, आप किसको देना चाहते हैं, यह सवाल है. लेकिन मातोश्री के बाहर एक हंगामा खड़ा कर दिया. कुछ लोग 10-12 लोग आए थे, उसमें से आधे तो क्रिमिनल थे. अब ये किसने भेजे थे, किसने भेजे थे, ये सुपारी किसकी थी, ये मैं आपको दिखाना चाहता हूँ. जो 10-12 लोग मातोश्री के बाहर हमारे खिलाफ नारेबाजी कर रहे थे, वो सब मुख्यमंत्री के लोग थे, सभी के सभी. वो सब वर्षा में रहते हैं या मुख्यमंत्री के थाने में जो निवास है वहाँ रहते हैं, उनके लोगों के साथ घूमते हैं. सभी के नाम और सभी का रिकॉर्ड आप देखिए. ये महाशय थे मुख्यमंत्री, ये महाशय थे जो मुख्यमंत्री के पास आपको खड़े रहते हैं. अनीस है क्या वहाँ? अनीस आइए आप. ये मुझे आप गाइड करिए. हाँ, ये देखो ना, ये महाशय था ना मोर्चा में, अकबर सैयद. ये अकबर सैयद किसके साथ है आप देख लीजिए. ये अकबर सैयद किसके साथ है आप देख लीजिए. दूसरा कौन है? ये दूसरे है सलमान शेख. ये है सलमान शेख. ये सलमान शेख भी है मुख्यमंत्री के साथ, ये भी मुख्यमंत्री के साथ है. अफराक सिद्दीकी. हाँ, अफराक सिद्दीकी. ये है अफराफ सिद्दीकी. ये देखिए, ये मातोश्री के बाहर थे, ये उनका बाहर का फोटो है. ये अफराफ सिद्दीकी जो है, ये किसके साथ आप देख लीजिए, किसके साथ है. इश्तियाक सिद्दीकी. ये है इश्तियाक सिद्दीकी. ये भी मातोश्री के बाहर बड़े बड़े बयान दे रहा था. ये है मिसेस मुख्यमंत्री के साथ, आप देख लीजिए. ये है मिसेस मुख्यमंत्री के साथ. सभी जो वहाँ 10-12 लोग थे, इलियास शेख हा सगळ्यात जास्त होता. ये सबसे ज़्यादा उड़ रहा था. इलियास शेख. ये इलियास शेख भी मुख्यमंत्री के साथ है. ये भी मुख्यमंत्री के साथ है. अकरम और शेख शेवटचा. ये अकरम शेख, देखिए ये अकरम शेख है. और ये देखिए, ये अकरम शेख किसके साथ है. तो सभी जो वहाँ, मेरा पूरा होने दो ना, जो सभी लोग वहाँ बाहर खड़े थे और हमारे खिलाफ, उद्धव जी के खिलाफ हमारी राय पूछ रहे थे, वो सभी लोग सुपारी गैंग के मेंबर थे. जो सुपारी गैंग वर्षा में बैठी है या मंत्रालय के 6th फ्लोर पर बैठी है. या व्हिडिओमध्ये एकेका व्यक्तीचं नाव सांगितलं गेलेलं आहे, कुठली व्यक्ती आहे सगळं सांगण्यात आलेलं आहे. कुणाकुणासोबतचे उभे राहिलेचे फोटो आपण दाखवलेले आहेत. ज्यावेळेस पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की तुमच्याकडे काही पुरावे आहेत का हे आंदोलक बाहेरून आलेले आहेत त्याचे, तर हे म्हणतायत की पुरावे पोलीस शोधतील, पुरावे पोलीस सांगतील. म्हणजे तुमच्याकडे पुरावा नाही आणि तुम्ही मोठमोठ्या गमजा मारताय. ज्या पोलिसांकडे सगळे पुरावे असताना देखील पोर्शे कारचे ते मालक पुन्हा आले पुण्यातले आणि म्हणतात आम्हाला पोर्शे कार पाहिजे. काय करता त्या पुराव्यांचं? ते 2 जीव संपले.
पुण्यातले पोर्शेकारचे तो जो अल्पवयीन जो होता तो बेलवर बाहेर पडला. त्यानंतर ते पोर्शेकार सुद्धा मागे आले. निर्लज्जपणाचा हा कळस आहे. त्यांच्याकडे पुरावे नसतील, काय करता असल्या पुराव्यांचं? द्या पोलिसांना पुरावे, द्या ह्यांना. असो, पण हे बाहेरचे आंदोलक आणण्याची गरज तुम्हाला पडते. शिवसेनेला असेल, महाविकास आघाडीला असेल, याची गरज नाही. कारण महाराष्ट्रात जे चाललंय ते खऱ्या अर्थाने घाणेरडं राजकारण चाललेलं आहे. हे दोन जीव राजकारणाच्या पलीकडे आहेत. त्यांना त्यांच्या बाबतीत न्याय करा. शिवसेनेचे पक्षप्रमुख फक्त एवढेच म्हणाले, त्यांच्या बाबतीत न्याय होऊ द्या, राजकारण करू नका. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी एक समंजसपणाची भूमिका घेतली की या सगळ्यामध्ये कुठे राजकारण होऊ नये. त्या जीवांना न्याय मिळाला पाहिजे, त्या चिमुकल्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या बाबतीत ह्या अशा कोवड्या वयात एक गैरकृत्य झालं. मानवतेला काळीमा फासणारं हे प्रकरण आहे. मानवतेला या सगळ्याचा विचार करा कुठेतरी, की ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन कधीतरी आपण विचार करणार आहोत का? ही बाहेरची भाडोत्री आंदोलक घेऊन तुमच्या सगळ्यांचे आम्ही ते पर्दाफाश करून टाकले. जरा तुमच्यात जर तुमच्याकडे तशा प्रकारचे पुरावे असतील ठेवा, की बघा ही बाहेरची माणसं आलेली आहेत सगळी. ठेवू शकणार नाही, कारण तसं घडलेलंच नाही. असो, यांचे असेच आरोप सगळे खोडून काढणं आणि या महाराष्ट्रामध्ये सुशासन घेऊन येणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. ती आपण पेलायची आहे. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.